नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिनॉनिम्स पार्ट 2 मध्ये आपण 40 क्वेश्चन्स बघितलेत. आता आपण पुढील क्वेश्चन्स या पार्टमध्ये सोडवणार, या सेशनमध्ये आपण सोडवणार आहोत. तर बघूयात पुढील क्वेश्चन नंबर 41. प्रश्न काय बघा, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द अंडरलाईन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे खालील वाक्यात अंडरलाईन केलेल्या शब्दाचा अर्थ काय आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. द हाईड ऑफ अ लायन वॉज रिकवर्ड फ्रॉम द पोचर. पोचर म्हणजे बेकायदा प्रवेश करणे, म्हणजे जिथे पोचर कोणाला म्हणतात, तो असा शिकारी असतो जो बेकायदा एखाद्या हद्दीत घुसून शिकार करत असतो, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण पोचर म्हणत असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. आता याच्यात बघा, द हाईड ऑफ अ लायन, द हाईड ऑफ अ लायन वाक्याचा याच्यावरून तुम्ही अर्थ काय घेतात ते लक्षात घ्या. आता बहुतेक विद्यार्थ्यांना हाईडचा अर्थ माहिती आहे, लपणे, लपविणे, राखून ठेवणे असा अर्थ विद्यार्थी घेतात, बरोबर आहे. पण वाक्यात तसा अर्थ आलेला नाही आहे. द हाईड ऑफ अ लायन म्हणजे म्हणजे सिंहाची लपण्याची जागा असाही त्याचा अर्थ तिथे नाही आहे. तर हाईडचा अर्थ होतो चामडी, त्वचा असा त्याचा अर्थ होतो. अलग लक्षात. द हाईड ऑफ अ लायन वॉज रिकवर्ड फ्रॉम द पोचर म्हणजे त्या सिंहाची कातडी कोणाकडून जमा करण्यात आली, कोणाकडून घेण्यात आली, कोणाकडून रिकवर करण्यात आली, त्या बेकायदा शिकार करणाऱ्या व्यक्तीकडून. पोचर आपण ज्याला म्हणतो तो आहे. मग या हाईडचा अर्थ येथे काय आहे तर बघूया आपण. अ प्लेस वेअर लायन्स हाईड देमसेल्व्स म्हणजे जेथे लायन स्वतःला लपवतात ती जागा नाही, बरोबर. दुसरं, अ केव ऑफ द लायन सिंहाची गुहा, हे पण येणार नाही. अ स्किन ऑफ लायन बोललो मी तुम्हाला, त्वचा, कातडी. स्किन ऑफ लायन त्या हाईडचा अर्थ आहे. ठीक आहे. कारण वाक्याचा अर्थ बघा ना, द हाईड ऑफ लायन वॉज रिकवर्ड फ्रॉम द पोचर म्हणजे त्या पोचरकडून त्या सिंहाची कातडी जमा करण्यात आली. अलग लक्ष, असा त्याचा अर्थ आहे. अ प्लेस फ्रॉम वेअर वन कॅन वॉच ॲनिमल्स ऑर बर्ड अशी जागा जेथून प्राण्यांवर व पक्ष्यांवर निगा ठेवता येते, लक्ष ठेवता येते, ते पण त्याचा अर्थ येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41 मध्ये हाईड या शब्दाचा नियरेस्ट मिनिंग जो आहे तो आहे अ स्किन ऑफ लायन, सिंहाची त्वचा, कातडी असा त्याचा अर्थ होतो. मग त्याचं उत्तर येईल 3. 41चं उत्तर आलं 3. हा प्रश्न आयोगाने महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस 2016 या साली विचारलेला होता. नेक्स्ट पुढे बघा, प्रश्न क्रमांक 42. विच ऑफ द गिवन ऑप्शन्स कम्स नियरेस्ट इन मिनिंग. इथं लक्ष द्या, नियरेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड म्हणजे अंडरलाईन केलेल्या शब्दाचा अर्थ, जवळचा अर्थ काय येतो ते आपल्याला इथे शोधायचं आहे. इंट्रॅक्टेबलचा अर्थ होतो आडेलटट्टू किंवा जिद्दी, जो खूप हट्ट धरून बसतो, जिद्दी असतो, ॲडॅमेंट असतो, त्याला आपण काय म्हणतो, आडेलटट्टू किंवा जिद्दी. त्याला इंग्लिशमध्ये इंट्रॅक्टेबल असं म्हणतात, इंट्रॅक्टेबल. आता बघूया मग. इम्पॉसिबल टू लोकेट शोधण्यासाठी अशक्य असं येणार नाही. इम्पॉसिबल टू अंडरस्टँड समजण्यासाठी अवघड हे सुद्धा येणार नाही. मग इम्पॉसिबल टू रिझॉल्व म्हणजे काय, ज्याला आपण म्हणू शकत नाही, निर्णयाप्रत येऊ शकत नाही, किंवा जो म्हणजे एखादा हट्ट धरून बसलेला असेल त्याला आपण त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही, मग येईल 3. तिसरं, इम्पॉसिबल टू ट्रॅक शोधणं अशक्य असणं, हा देखील त्याचा अर्थ येणार नाही. मग इंट्रॅक्टेबलचा नियरेस्ट मिनिंग येईल इम्पॉसिबल टू रिझॉल्व. हा म्हणजेच प्रश्न क्रमांक 42चं उत्तर आलं 3. हा प्रश्न आयोगाने टॅक्स असिस्टंट 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 43. हे लिसन टू माय रिक्वेस्ट विथ इंडिफरन्स. इंडिफरन्स म्हणजे उदासीनता, बेपर्वाई, अजिबात लक्ष नसणे, काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसणे असं त्या म्हणतो. इंडिफरन्स, बेपर्वाई, उदासीन म्हणजे नॉट इंटरेस्टेड, डिसइंटरेस्ट असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर आपण इथं बघूयात आता. क्लोज द अल्टरनेटिव्ह दॅट कॅन रिप्लेस द अंडरलाईन वर्ड. आता याच्यात बघा, चूज द अल्टरनेटिव्ह दॅट कॅन रिप्लेस द अंडरलाईन वर्ड इफेक्टिवली. आता याच्यात बघा, इंडिफरन्स म्हणजेच अर्थ होतो डिसइंटरेस्ट. डिसइंटरेस्ट म्हणजे बेपर्वाई, उदासीनता, म्हणजे घ्यायचं आहे कसं तरी घ्यायचं या अर्थाने, त्याच्यात कोणता इंटरेस्ट न दाखवणे, हा त्याचा प्रॉपर सिनॉनिम येईल. डिस्प्लेजर म्हणजे काय, नाखुश. डिस्प्लेजर म्हणजे काय,
नाखुश, ज्याच्यामध्ये आनंद नसणे, ठीक आहे, असा त्याचा अर्थ आहे. कन्सर्न म्हणजे संबंधित असणे किंवा चिंता असाही अर्थ होतो. कॉशन म्हणजे सावधानता, इशारा असा त्याचा अर्थ होतो. कॉशन सावध असणे असाही त्याचा अर्थ होतो. मग हे देखील येणार नाही. मग त्याचं उत्तर कोणतं येईल? डिसइंटरेस्ट. इनडिफरन्स म्हणजे बेपर्वा, उदासीनता असा त्याचा अर्थ आहे. मग त्याचा नियरेस्ट सिनॉनिम इफेक्टिव्हली कोणता येईल? डिसइंटरेस्ट. म्हणून प्रश्न क्रमांक 43चं उत्तर आलं 1. नेक्स्ट, हा प्रश्न आयोगाने महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस 2016 या साली विचारलेला होता. नेक्स्ट, फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट ॲप्रोप्रिएट अमंग द गिवन ऑप्शन्स. म्हणजे खाली दिलेल्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय भरून रिकामी जागा भरायची आपल्याला, असा त्याचा अर्थ आहे. हिज डॅश डॅश मेक्स हिम अ बॅड निगोशिएटर. अरे बघा, हिज डॅश डॅश मेक्स हिम अ बॅड निगोशिएटर. ॲडॅमन्सी हा शब्द नाही, लक्षात घ्या. ॲडॅमन्स म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ होतं दृढता, एकच गोष्टीवर ठाम राहणे. माणूस जर व्यवहारात फ्लेक्झिबल नसेल किंवा एखादी गोष्ट बिझनेस करताना तो फ्लेक्झिबल नसेल, त्याला तोटा होतो. मग ॲडॅमन्सचा अर्थ काय होतो? दृढता, एखाद गोष्टीवर अडून बसणे, हा ना. मग हे त्याचं उत्तर येईल. ॲडॅमेंटनेस हा शब्द नाही, ॲडॅमॅन्शन हा शब्द देखील नाही. मग याच्यात एकच पर्याय बरोबर आहे 44चं. हिज ॲडॅमन्स मेक्स हिम अ बॅड निगोशिएटर. लक्षात, दृढता, आढ्यताखोर असा ॲडॅमन्सचा अर्थ होतो. म्हणून प्रश्न क्रमांक 44चं उत्तर आलं 2. हिज ॲडॅमन्स मेक्स हिम अ बॅड निगोशिएटर. आलं लक्षात. म्हणजे या गोष्टीमुळे त्याला काय तोटा झाला? ही मेक्स म्हणजे काय झालं? तो काय बनला? बॅड निगोशिएटर बनला. आलं लक्षात. म्हणून प्रश्न क्रमांक 44चं उत्तर आलं 2. हा प्रश्न आयोगाने टॅक्स असिस्टंट 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट, आयडेंटिफाय द ऑप्शन क्लोजेस्ट इन मिनिंग टू द सेंटेन्स गिवन बिलो. ठीक आहे, पुढे बघा 45चं उत्तर बघा. मग आय रिक्वेस्ट दॅट द मीटिंग शुड बी पोस्टपोन. आय रिक्वेस्ट दॅट द मीटिंग शुड बी पोस्टपोन. ठीक आहे, आता याच्यात 4 पर्यायापैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे ते बघूयात आपण. हां बघा, आय रिक्वेस्ट टू पोस्टपोन द मीटिंग. आय रिक्वेस्ट टू पोस्टपोन द मीटिंग हे बरोबर येणार नाही, लक्षात घ्या. कारण पुढे शूड आहे, म्हणजे पास्ट टेन्सचा संबंध यायला पाहिजे. आलं लक्षात? येस. हां, तिथे बघा आय रिक्वेस्ट पोस्टपोनमेंट, इथे नाऊन येणार नाही, लक्षात घ्या. आय रिक्वेस्टच्या पुढे काय येईल? एक तर ING फॉर्म येईल. रिक्वेस्टेड पाहिजे, पण भूतकाळाचा संबंध आहे म्हणून म्हणजे हे देखील येणार नाही. आय रिक्वेस्टेड टू पोस्टपोन द मीटिंग, बरोबर आहे. मीटिंग पुढे ढकलावी म्हणून मी विनंती केली, असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यातून वर अर्थ इथं दिसतोय, बरोबर आहे. हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, तर हा सिम्पल सेंटेन्स आहे. तर याचा सेन्स नियरेस्ट मिनिंग कसं येईल? आय रिक्वेस्टेड टू पोस्टपोन द मीटिंग हे बरोबर येईल, लक्षात घ्या. आणि इथे भूतकाळाचा संबंध आहे, शुड बी पोस्टपोन, म्हणून इथे रिक्वेस्टेड घेतला. नेक्स्ट, आय रिक्वेस्टेड पोस्टपोनमेंट ऑफ द मीटिंग. रिक्वेस्टेड म्हटला, एखाद्या क्रियापदचं दुसरं रूप असेल ना, त्याच्यानंतर जर क्रियापद भरायचं असेल तर 2च फॉर्ममध्ये येतं. एक तर ते ING फॉर्ममध्ये येतं किंवा 2+V1मध्ये येतं, लक्षात घ्या. ठीक आहे, तर भूतकाळाचा संबंध आहे म्हणून रिक्वेस्टेड, लक्षात घ्या. म्हणून प्रश्न क्रमांक 45चं उत्तर आलं 3. आय रिक्वेस्टेड टू पोस्टपोन द मीटिंग. हा प्रश्न आयोगाने टॅक्स असिस्टंट 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट, चूज द बेस्ट वर्ड विच एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ गिवन वर्ड. आता इगर म्हणजे इगर या शब्दाचा समानार्थी शब्द, इगर म्हणजे उत्सुक, उत्साही असा त्याचा अर्थ होतो. तर बघूया याचा समानार्थी शब्द कोणता आहे? क्लेवर, हुशार नाही येणार. एन्थुसियास्टिक, एन्थुसियास्टिकचा अर्थ उत्साही हे येईल. क्युरियस, क्युरियस म्हणजे काय? जिज्ञासू, चमत्कारिक असा त्याचा अर्थ होतो. क्युरियस म्हणजे काय? जिज्ञासू, चमत्कारिक असा अर्थ होतो. डिवोटेड म्हणजे एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असणे, श्रद्धाळू वगैरे असं म्हणतात. डिवोटेड म्हणजे भक्त. ठीक आहे, हा देखील त्याचा पर्याय येणार नाही. मग प्रश्न क्रमांक 46 मध्ये इगर जो शब्द आहे त्याचा जवळचा समानार्थी आहे एन्थुसियास्टिक म्हणजे उत्साही. आलं का लक्षात? प्रश्न क्रमांक 46चं उत्तर आलं 2. हा प्रश्न आयोगाने डिपार्टमेंटल PSI 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 47. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड. आता वाक्यात रिकामी जागा भरून ते वाक्य पूर्ण करायचं आहे. बघा मग, द बर्ड विल डॅश डॅश इन नो टाईम. द बर्ड विल डॅश डॅश इन नो टाईम. सोर, बघा शब्द बघा बरं का. सोरचा अर्थ होतो टू पेन. सोर पेन म्हणतो आपण, सोर थ्रोट म्हणतो, बरोबर आहे. सोर थ्रोट म्हणजे गळा दुखणे.
दुखणेचा अर्थ होतो सोअर, बरोबर आहे. पुढे शुअर म्हणजे खात्रीलायक, निश्चिंत. सोअरचा अर्थ होतो टू फ्लाय हाय, टू फ्लाय हाय असा त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्या, सोअरचा अर्थ होतो टू फ्लाय हाय असा त्याचा अर्थ होतो. आणि हा शुअर हा शब्द चुकीचा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल 3. 47चं उत्तर येईल 3. हा वाक्य कसं येईल, द बर्ड विल सोअर इन नो टाईम, म्हणजे पक्षी थोड्याच वेळेत, म्हणजे त्याला वेळ लागणार नाही उंच भरारी घ्यायला, उंच उडायला असा त्याचा अर्थ आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 47चं उत्तर आलं 3. हा प्रश्न आयोगाने डिपार्टमेंटल PSI 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट, चूज द करेक्ट मिनिंग. प्रश्न क्रमांक 48 बघा. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम. इडियम आला येते त्या सिनोनिम्सच्या अनुषंगाने. यू फेल्ड टू स्ट्राईक वाईल द आयरन वॉज हॉट. टू स्ट्राईक वाईल द आयरन वॉज हॉट याला अंडरलाईन केलं आहे आणि याचा अर्थ शोधायला सांगितला आहे. मग टू स्ट्राईक वाईल द आयरन इज हॉटचा अर्थ काय होतो, संधी आलेली असताना त्याचा योग्य फायदा घेणे असा त्याचा मराठीत अर्थ होतो. त्या अनुषंगाने ह्या 4 ऑप्शनमध्ये त्याचा काय ऑप्शनमध्ये अर्थ आलेला आहे ते बघूयात आपण. पहिलं ऑप्शन बघा, ॲक्ट विथ प्रॉम्प्टनेस वेन द अपॉर्च्युनिटी कम्स. जेव्हा संधी येते त्यावेळेस तत्परतेने काम करणं असा त्याचा अर्थ आहे. मग हे बरोबर हा अर्थ लागू पडतो पहिल्या याला, बरोबर आहे. दुसरं बघा, स्ट्राईक द आयरन हॉट आयरन म्हणजे गरम लोखंडावर घाव घालणे असा त्याचा अर्थ आहे, तो अर्थ येणार नाही. हॉट आयरन बेंड्स फास्ट या तिसऱ्याचा अर्थ आहे की गरम लोखंड हे चटकन वागतं है ना, असा त्याचा अर्थ आहे. ॲक्ट विथ लेथर्जी सुस्तपणे काम करणं, सुस्तपणे भूमिका करणं असा त्याचा अर्थ आहे, हे त्याचा अर्थ नाही आहे. मग लक्षात घ्या, संधीचं सोनं करणे आपण जे म्हणतो, म्हणजे तवा गरम आहे तर पोळी शेकून घ्या असं म्हणतो ना, म्हणजे आलेल्या संधीचं सोनं करा अशा अर्थाने ॲक्ट विथ प्रॉम्प्टनेस वेन द अपॉर्च्युनिटी कम्स असं त्याचं उत्तर येईल. म्हणून प्रश्न क्रमांक 48चं उत्तर आलं 1. ॲक्ट विथ प्रॉम्प्टनेस वेन द अपॉर्च्युनिटी कम्स. हा प्रश्न आयोगाने डिपार्टमेंटल PSI 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट, पिक आउट द वर्ड. प्रश्न क्रमांक 49 बघा. पिक आउट द वर्ड दॅट इज द मोस्ट नियरली द सेम इन मिनिंग ॲज द फॉलोविंग वर्ड. आता साईटचा अर्थ काय, उदाहरण दाखले देऊन स्पष्ट करणे, बरोबर आहे. उद्धृत करणे, एक्झाम्पल देणे, बरोबर आहे. उदाहरण म्हणून मांडणे असा त्याचा अर्थ होतो, बरोबर आहे. आता रिकलेक्ट पुन्हा गोळा करणे होईल. कोटचाही अर्थ उदाहरण देऊन स्पष्ट करणे. आपण काय म्हणतो ना, कोटेशन काय, कवितेच्या याच्या ओळी, गद्य किंवा पद्याच्या ओळी आपण एक सुभाषित म्हणून सांगतो, तेही कोट येतं, बरोबर आहे. म्हणजे साईटला सिनोनिम्स कोट व्यवस्थित येतं. नंबर म्हणजे संख्या हे येणार नाही. इलस्ट्रेट म्हणजे उदाहरणे दाखले देऊन स्पष्ट करणे, पण याचा अर्थ इथे लिमिटेड होऊन जातो. या साईटचे भरपूर अर्थ येतात, त्याच पद्धतीने कोटचा अर्थ जुळतो. म्हणून साईट्सचा सिनोनिम्स कोणता येईल, कोट येईल, इलस्ट्रेट येणार नाही. जवळचा इलस्ट्रेट पण त्याच अर्थाने वापरला जातो, पण नियरेस्ट मिनिंग म्हटला, मोस्ट नियरली म्हटलं इथे तर कोणतं येईल, साईटचं कोट हा येईल. म्हणून प्रश्न क्रमांक 49चं उत्तर आलं 2. हा प्रश्न आयोगाने डिपार्टमेंटल PSI 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट, आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड्स. द ओल्ड कपल वॉज मर्डर्ड इन द वी आर्स. वी आर्स म्हणजे भल्या पहाटे असा त्याचा अर्थ होतो. अर्ली मॉर्निंग असा त्याचा अर्थ होतो, वी आर्स, बरोबर आहे. म्हणून आता याचे बघा, डिफिकल्ट आर्स म्हणजे डिफिकल्ट आर्स असं काही म्हणजे अडचणीच्या वेळी, कठीण प्रसंगाच्या वेळी असं काही येथे सेन्स नाही आहे, म्हणजे चुकेल. पीक आर्स म्हणजे गर्दीच्या वेळी नाही. ॲट डॉन म्हणजे भल्या पहाटे, अर्ली मॉर्निंग हे त्याचं सिनोनिम्स येईल. इन द इव्हिनिंग संध्याकाळी हे देखील येणार नाही. मग वी आर्सचा अर्थ होतो ॲट डाऊन, भल्या पहाटे, अर्ली मॉर्निंग. आलं लक्षात. म्हणून प्रश्न क्रमांक 50चं उत्तर आलं 3. हा प्रश्न आयोगाने डिपार्टमेंटल PSI 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट, पिक आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन. म्हणजे अंडरलाईन केलेल्या शब्दाचा योग्य शब्द ओळखा, अर्थ ओळखा असा त्याचा अर्थ त्यांनी विचारलेला आहे. दे वन बाय अ नॅरो मार्जिन. मार्जिनचा अर्थ येते काय, म्हणजे ते थोड्या फरकाने जिंकलेत असा त्याचा अर्थ आहे. थोड्या फरकाने जिंकलेत म्हणजे 1-2 रनने जिंकलेत वगैरे, त्याला आपण मार्जिन असं म्हणतो. थोड्या फरकाने, बरोबर आहे, म्हणजे डिफरन्स असा त्याचा अर्थ होतो. बघूयात मग. एज म्हणजे काठ, किनार, कोपरा हे येणार नाही. स्कोप म्हणजे संधी हे देखील येणार नाही. डिफरन्स म्हणजे येथील फरक.
म्हणजे मार्जिनचा समानार्थी इथं काय डिफरन्स. म्हणजे वाक्याचाच अर्थ बघा तुम्ही, वाक्याचा काय अर्थ लावता, दे वन बाय अ नॅरो मार्जिन, ते थोड्या फरकाने जिंकलेत, बरोबर आहे, असं त्याचा अर्थ आहे. मार्जिनचा ते समानार्थी काय येईल, जवळचा डिफरन्स. स्पेस जागा येणार नाही, लक्षात घ्या, अवकाश त्याचा अर्थ येणार नाही, लक्षात घ्या. म्हणून प्रश्न क्रमांक 51 मार्जिनचा समानार्थी शब्द येईल जवळचा डिफरन्स. हा प्रश्न आयोगाने डिपार्टमेंटल PSI 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 52 बघा, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड प्रिंटेड इन कॅपिटल्स. म्हणजे कॅपिटल लेटरमध्ये जो शब्द प्रिंट झाला आहे त्याचा अर्थ काय ते आपल्याला ओळखायचं आहे. द रिपोर्ट ऑफ फिस्केट्स म्हणजे काय, कन्फ्यूज करणे, ठीक आहे. द रिपोर्ट ऑफ फिस्केट्स द प्रिन्सिपल पॉईंट्स, म्हणजे मुख्य मुद्द्याला काय केलं त्याने, कन्फ्यूज केलं त्या रिपोर्टने, अहवालाने. मग याच्यात काय, रिलीज म्हणजे काय, मुक्त करणे, सोडणे, असा त्याचा अर्थ आहे. हे येणार नाही. कन्फ्यूज मागोदर सांगितलं, गोंधळ करणे, गोंधळून टाकणे, असा त्याचा अर्थ आहे. ऑफ फ्युस्केटचा अर्थ काय, कन्फ्यूज, ठीक आहे. रिव्हील उघड करणे, हे पण येणार नाही. रिओपन पुन्हा उघडणे, असा अर्थ येणार नाही. मग प्रश्न क्रमांक 52 जो आहे शब्द ऑफ फ्युस्केट्सचा समानार्थी आहे कन्फ्यूज, लक्षात. पण हा प्रश्न आयोगाने ASO 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 53, पिक आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड. क्रेड्युलस. पहिले आता क्रेड्युलस या शब्दाचा अर्थ माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. क्रेड्युलस म्हणजे काय, क्रेड्युलस म्हणजे असा साधा भोळा व्यक्ती, विसरभोळा, साधा भोळा, गावाकडील, जो कोणत्याही व्यक्तीच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवतो त्याला म्हणतात क्रेड्युलस. म्हणजे पटकन विश्वास ठेवतो, ज्याने काय सांगितलं तेच खरं असेल असं तो मान्य करतो, तशी पुढची वाटचाल करतो, त्यालाच म्हणतात क्रेड्युलस. साधा भोळा खेडूत, लोकांनी सांगितलेल्या गोष्टीवर चटकन विश्वास ठेवणारा, त्याला म्हणतो आपण क्रेड्युलस. त्या अर्थाचं या 4 ऑप्शनमध्ये कोणतं पर्याय ते बघूया. अ पर्सन हॅव्हिंग नो सेन्स ऑफ सिम्पॅथी. अ पर्सन हॅव्हिंग नो सेन्स ऑफ सिम्पॅथी म्हणजे असा व्यक्ती की ज्यामध्ये सिम्पॅथीचं म्हणजे दयेचं कोणतं लक्षण नाही, असा व्यक्ती नाही. वन हू इन्क्लाइन टू फाईट, ज्याचा लढण्यासाठीच कल असतो, लढण्यासाठीच काय असतो, ज्याला कल आहे, इंटरेस्ट आहे त्याचा, तो पण नाही. वन हू इन्क्लाइन टू क्वारल, त्याचा अर्थ त्याला भांडण करण्यामध्ये त्याचा कल असतो, नेहमी भांडणखोर असं होतं. चौथा पर्याय बघा, वन हू रेडिली बिलीव्ज इन अदर्स, म्हणजे जो इतरांवर तत्परपणे विश्वास ठेवतो, लगेच विश्वास ठेवतो, त्यालाच म्हणतात क्रेड्युलस, साधा भोळा. म्हणजे याचं ऑप्शन आलं 4 बरोबर आहे. पर्सन हू रेडिली बिलीव्ज व्हॉट अदर सेज इट इज कॉल्ड क्रेड्युलस, लक्षात घ्या. साधा भोळा खेळूत, दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टीवर चटकन विश्वास ठेवणारा, त्याला म्हणतात क्रेड्युलस. म्हणून प्रश्न क्रमांक 53चं उत्तर आलं 4. हा प्रश्न आयोगाने डिपार्टमेंटल PSI 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 54 बघा, द पापाराझी टेल्ड देम ऑल ओव्हर लंडन. द पापाराझी टेल्ड देम ऑल ओव्हर द लंडन. ह्या टेलचा अर्थ इथं खाली बघा, सिलेक्ट द करेक्ट सिनोनिम फॉर द अंडरलाईन वर्ड. म्हणजे ज्या शब्दाला अधोरेखित केलेला आहे, अंडरलाईन केलेला आहे, त्याचा समानार्थी शब्दचा अर्थ काय होतो. ते वाक्याचा खरा अर्थ काय माहिती का, द पापाराझी टेल्ड देम ऑल ओव्हर द लंडन. लंडनमध्ये असताना पापाराझीने त्याच्यावर संपूर्ण त्याच्या काय पाळत ठेवली, त्यांच्यावर लक्ष ठेवलं, ते कुठे जात आहेत, काय करत आहेत, हे सगळं बघितलं. मग त्या अर्थाने कोणता शब्द येईल ते बघूयात आपण. मग टेल्डचा अर्थ फॉलोड येईल, फॉलोड बरोबर येईल, मागोमाग जाणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे, आणि ते काय करतायत त्यांच्या प्रत्येक बारीक गोष्टीवर लक्ष देणे, म्हणतात फॉलोड. ट्रबल्ड त्रास दिला नाही, फॉट भांडला नाही, ब्लॅकमेल केलं नाही. मग चाइल्डचा अर्थ इथे काय आला, फॉलोड, त्यांच्या मागोमाग तो राहिला, ते काय करतायत त्यांच्या प्रत्येक बारीक भूमिकेवर त्यांनी पापाराझीने लक्ष ठेवलं लंडनमध्ये असताना. म्हणून प्रश्न क्रमांक 54 टेल्डचा समानार्थी आला फॉलोड. 1 हा प्रश्न आयोगाने ASO 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 55 बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑब्लिक आर नॉट अ मिनिंग ऑफ द वर्ड. इथं लक्ष द्या, प्रश्न म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज ऑब्लिक आर नॉट अ मिनिंग ऑफ द वर्ड प्रून. आता प्रून हा जो शब्द आहे या शब्दाचा कोणता अर्थ नाही असं परीक्षेत असं ह्या प्रश्नात विचारलेलं आहे. प्रूनचा अर्थ काय होतो, कट करणे, काढून टाकणे, सुकवलेली फळं, ड्रायफ्रूट्स वगैरे, हे 3 अर्थ त्याचे आहेत. तर बघूयात. मग टू कट ऑफ हे त्याचं आहे, टू रिमूव्ह काढून टाकणे हे सुद्धा आहे. ड्राईड प्लम म्हणजे जो आलूबुखारा असतो, सुकलेला जो असतो प्लम, त्यालाही काय म्हणतात
पुढून म्हणतात, म्हणजे हे 3 अर्थ त्याच्यात. मग चौथा जो आहे काय तो डी ऑप्शनमध्ये बघा, ट्राय टू फाइंड आउट अबाउट समवन एल्स प्रायव्हेट अफेअर्स, म्हणजे एखाद्याच्या खाजगी गुप्त गोष्टी शोधून काढणे हा त्याचा अर्थ नाही आहे. तर पुढचा अर्थ काय मग, टू कट ऑफ, टू रिमूव्ह, टू ड्राईड प्लम, सुकलेले जे मेवा असतो, आलू बुखारा आपण त्याला म्हणतो, ते हे 3 अर्थ त्याचे आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 55चं उत्तर आलं. तर बघा आन्सर ऑप्शनमध्ये बघूया, ए बी सी यायला पाहिजे. आन्सर ऑप्शनमध्ये ए बी सी कुठे आहेत त्याचं आपण बघूयात आता. ओन्ली ए अँड बी नाही, ओन्ली ए बी अँड डी नाही. ठीक आहे, हे बरोबर आहेत, पण आपल्याला काय विचार, लक्ष द्या मित्रांनो, नॉट द मिनिंग, इथे बरोबर आहेत, मग हे येणार नाहीत. मग काय येईल, ओन्ली डी येईल त्याचं. ओन्ली सी अँड डी नाही, हे बरोबर आहेत, मग चौथं बरोबर नाही ना, मग इनकरेक्ट कोणतं आलं, है ना, म्हणजे त्याचं मिनिंग नाही आहे, म्हणजे इनकरेक्ट आला कोणतं, डी. मग त्याचं उत्तर आलं 3, ओन्ली डी. म्हणून प्रश्न क्रमांक 55चं उत्तर आलं 3, ओन्ली डी. हा प्रश्न आयोगाने ASO 2016 साली विचारलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की प्रश्न वाचत असताना आपण अतिशय काळजीपूर्वक वाचावा. कधी काय होतं की 3 बरोबर दिलेले आहेत बघा, म्हणजे ए बी सी असंही ऑप्शन असू शकतं, बरोबर आहे ना. आता आपलं काय बरोबरकडे लक्ष द्या, पण प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित वाचला असेल तर तुमचं उत्तर चुकण्याची शक्यता नसते. म्हणून विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की त्यांनी प्रश्न अतिशय काळजीपूर्वक वाचावा. नॉट ओन्ली इंग्लिश, अदर सब्जेक्टचे सुद्धा तुम्ही ते वाचले पाहिजेत व्यवस्थित, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 55चं उत्तर आलं 3. हा प्रश्न आयोगाने ASO 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 56, हर बँक फेल डाऊन फ्रॉम हर पर्स. आता याच्यात विद्यार्थी मित्रांनो बघा, हर बँक, आता बँक म्हटलं तर पतपिढी येईल, बँक म्हटलं काठ येईल, किनारा येईल, बरोबर आहे की नाही, बँक असा अर्थ तुम्ही घ्याल. पण या वाक्यात त्या बँकचा अर्थ काय तो आपल्याला शोधायचा आहे. द अंडरलाईन वर्ड बँक इन द सेंटेन्स अबोव मीन्स, वर दिलेल्या वाक्यात अंडरलाईन केलेला शब्द बँक आहे, त्याचा वाक्यात काय अर्थ आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर बघा, साईड ऑफ अ रिव्हर, म्हणजे इथे त्याचा अर्थ म्हणजे नदीचा काठ, किनारा असा अर्थ नाही आहे त्याचा. रो ऑफ कीज म्हणजे चाव्यांचा जुडगा असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. हर बँक फेल डाऊन फ्रॉम हर पर्स, बँक इथे अर्थ काय, रो ऑफ कीज चाव्यांचा जुडगा, चाव्यांचा गठ्ठा तिच्या पर्समधून पडला असा त्याचा अर्थ आहे ना, असा त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ डायरेक्ट लावायचा नाही. नियरेस्ट सिनोनाइम म्हणजे वाक्यात त्याचा काय अर्थ आलेला आहे त्या अर्थाच्या अनुषंगानेच आपल्याला आपलं उत्तर फाइंड आउट करायचं असतं. रो ऑफ कीज याचं उत्तर येईल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, आर्थिक संस्था नाही. मी तुम्हाला म्हणलं पतपेढी, बँक बोललो, म्हणजे विद्यार्थ्यांना आता विद्यार्थी कसे नियरेस्टचं मिनिंग काय होतं माहिती आहे का, त्याच्यात सगळे मिनिंग दिलेले असतील, पण जवळचा वाक्याच्या अनुषंगाने कोणता अर्थ आहे तो अर्थ आपल्याला घ्यायचा असतो. बॅलेन्स म्हणजे शेष राशी म्हणतो ना, बॅलेन्स शेष राशी म्हणजे बँकेमध्ये किती आपला बॅलेन्स आहे आपण म्हणतो, शेष राशी त्याला असं म्हणतो. पण प्रश्न क्रमांक 56मध्ये ते वाक्य बघा, हर बँक फेल डाऊन फ्रॉम हर पर्स. मग त्याच्यातून आता नदीचा काठ पडू शकतो का त्याच्या पर्समधून, आता तुम्हीच यूज युअर कॉमन सेन्स, नदीचा काठ किनारा पडू शकतो का, हां ठीक आहे. फायनान्शियल इन्स्टिट्यूट संस्था म्हणजे ती बँक सोबत पर्समध्ये घेऊन फिरते का, नाही. बॅलन्स सोबत घेऊन फिरते का, नाही. मग कोणतं येईल, रो ऑफ कीज चाव्यांचा जुडगा तिच्या पर्समधून पडला असा अर्थ आपण लावायचा आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 56चं उत्तर आलं 2. हा प्रश्न आयोगाने STI 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट पुढे, द शिप हॅज इट्स कम्प्लिमेंट ऑफ 150 पॅसेंजर्स. आता ह्या वाक्यावरून लक्षात घ्या तुम्ही, ह्या वाक्याचा अर्थ लावा. द शिप हॅज इट्स कम्प्लिमेंट, कम्प्लिमेंटचा अर्थ काय, पूरक म्हणजे जेवढं गरज आहे तेवढं, म्हणजे कॅपॅसिटी किती आहे, याची कॅपॅसिटी किती आहे बघा. आता कम्प्लिमेंटचा अर्थ काय होतो, तो कम्प्लिमेंट वेगळा आहे बरं का, शुभेच्छा आपण म्हणतो, प्रेस प्रार्थना हे करणं तो वेगळा. आता यात कम्प्लिमेंटचा अर्थ काय माहिती आहे का, म्हणजे एकूण संख्या, म्हणजे त्या जहाजमध्ये बसणाऱ्यांची एकूण संख्या किती आहे, त्याची कॅपॅसिटी किती, 150 असं त्याचं. मग ह्या अमाऊंट किंवा फुल अमाऊंट अशा अर्थाने ते उत्तर येईल, लक्षात घ्या. प्रेस दुसऱ्याची तारीफ वाह करणे नाही येणार. फ्लॅटरी म्हणजे खोटी स्तुती करणे, आलं लक्षात, वाह करणे. फुल अमाऊंट म्हणजे एकूण संख्या, पूर्ण संख्या. सप्लिमेंट पूरक असं येणार नाही. मग जहाजमध्ये एकूण किती पॅसेंजर बसू शकतात अशी त्याची कॅपॅसिटी आहे. फुल अमाऊंट म्हटलं 150 पॅसेंजर म्हणजेच काय, फुल अमाऊंट. द शिप हॅज इट्स कम्प्लिमेंट, त्या कम्प्लिमेंटचा अर्थ इथे आहे फुल अमाऊंट. मग आन्सर ऑप्शनमध्ये सी कुठे आहे ते आपण बघूयात आता. आन्सर ऑप्शन सी ओनली एक बरोबर, बी ओनली नाही, 3मध्ये ए ओनली नाही, डी ओनली नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 57चं उत्तर आलं 1. वाक्याचा अर्थ लावा, ठीक आहे.
हा प्रश्न आयोगाने STI 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 57 बघा. सबस्टिट्यूट द अंडरलाईन वर्ड बाय चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह गिवन बिलो. म्हणजे अंडरलाईन केलेल्या शब्दाला योग्य शब्द वापरून पर्याय द्या. ठीक आहे. सम, आता एक एक्झाम्पल बघा. सम रायटर्स डिपिक्ट, काही रायटर्स लेखक चित्रित करतात कसं, मंडेन रियालिटी. मंडेनचा अर्थ होतो ऐहिक, जगासंबंधी असलेलं सांसारिक असा अर्थ होतो. आणि त्याचा अर्थ डल आणि ऑर्डिनरी, सामान्य आणि म्हणजे कंटाळा आणणारे असाही होतो. मंडेनचा अर्थ इथे मग डल अँड ऑर्डिनरी असा होतो. इव्हेंट दॅट मे नॉट हॅपन, जी घटना घडणार नाही आहे ते. दुसरं फिजिकल और मेंटल सफरिंग, शारीरिक व मानसिक यातना, हे पण नाही आहे. एक्साइटिंग, उत्साहवर्धक, उत्साही असंही नाही आहे. बरोबर आहे. मग सम रायटर्स डिपिक्ट डल अँड ऑर्डिनरी रियालिटी. हे कशा पद्धतीने मानतात, डल अँड ऑर्डिनरी, सामान्यपणे आणि म्हणजे कसं आहे, वाचण्यास त्यांना येत नाही. म्हणजे काही असे लोक लिहितात, कादंबऱ्या वगैरे लिहितात, वाचण्यात रस वाटत नाही, मग त्याला कसं वर्णन केलं, डल अँड रियालिटी. मंडेनचा खरा अर्थ वर्डली मॅटर असा होतो, ऐहिक सुखाशी संबंधित असाही अर्थ होतो, लक्षात घ्या. पण इथे डल अँड ऑर्डिनरी असा वाक्यात दिलेल्या त्या शब्दावरून आपल्याला असा अर्थ इथे गृहीत धरता येईल. म्हणून प्रश्न क्रमांक 58चं उत्तर आलं 1, डल अँड ऑर्डिनरी. हा प्रश्न आयोगाने डिपार्टमेंटल PSI 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट पुढचा प्रश्न क्रमांक 59 बघा. अ डान्स विच इज परफॉर्म्ड अकॉर्डिंग टू द टेनेट्स ऑफ द नाट्यशास्त्र इज कॉल्ड अ क्लासिकल डान्स. बरोबर. आता लक्षात घ्या. विच वन ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट नियरली द सेम इन मिनिंग ॲज द वर्ड टेनेट नाही हां, टेनेट म्हणजे भाडेकरू होतो, हा दुसरा स्पेलिंग बघा. ॲज यूज इन द सेंटेन्स अबव, म्हणजे या वाक्यात वापरलेला जो टेनेट शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. टेनेटचा अर्थ होतो शिस्त, तत्वाच्या अनुषंगाने वागणे, त्या लाईनमध्ये म्हणजे त्याच्या प्रिन्सिपलनुसार वागणे असा त्याचा अर्थ होतो. आता टेनेटचा अर्थ होतो प्रिन्सिपल. हा प्रिन्सिपल झाला, म्हणजे याला आपण काय म्हणतो, हेड ऑफ कॉलेज स्कूल इथे येणार नाही. प्रिन्सिपल्स अनेक गोष्टीची काहीच गरज नाही आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. प्रिन्सिपल्स काहीच नाही आहे. तत्व, या टेनेटचा अर्थ काय, प्रिन्सिपल, तत्व असा त्याचा अर्थ आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 59चं उत्तर आलं 1. हा प्रश्न आयोगाने कृषी सेवा 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 60. चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड. ही हॅड द नर्व म्हणजे ताकद, घमेंड. आता वाक्याचा अर्थ बघा. आता नर्व म्हटलं तर आपण काय, नर्वस सिस्टम म्हणतो ना आपण. ही हॅड द नर्व टू फेस द रॉबर्स ऑल अलोन. म्हणजे त्याच्यामध्ये एवढी धमक आहे, त्याच्यामध्ये एवढं धैर्य आहे का तो त्या दरोडेखोरांशी एकटा भिडू शकतो असा त्याचा अर्थ आहे. आला लक्षात. आता बघा मग, ही हॅड द नर्व टू फेस द रॉबर्स ऑल अलोन. या नर्वचा अर्थ इथे काय येईल, त्याच्यामध्ये एवढी हिंमत, धमक, धैर्य, करेज आहे की तो एकटा भिडू शकतो असा त्याचा अर्थ आहे. मग स्ट्रेंथ म्हणजे ताकद येणार नाही, कॅपॅसिटी क्षमता येणार नाही, स्टुपिडिटी मूर्खता येणार नाही, करेज धैर्य, हिंमत, ताकद असा त्याचा अर्थ आहे. मग लक्षात घ्या. ठीक आहे. मग प्रश्न क्रमांक 60चं नर्वचं सिनॉनिम आलं करेज. हा प्रश्न आयोगाने कृषी सेवा 2016 साली विचारलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, या तिसऱ्या सेशनमध्ये आपण 41 ते 60 प्रश्न सोडवलेत. 4ही ऑप्शन आपण मराठीत एक्सप्लेन केलेले आहेत. मराठीत ते लिहित नाही, पण ज्यावेळेस बोलतो आहे ते शब्द लक्षात घ्या. लिहिण्यामध्ये खूप वेळ जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की आपल्याला 4ही शब्दांचे अर्थ माहीत पाहिजे, तेव्हाच आपण फास्ट सोडू शकतो. आणि नियरेस्ट मिनिंगचा अर्थ काय होतो, वाक्यात त्याचा काय अर्थ आलेला आहे तो अर्थ आपल्याला अनुषंगाने घ्यावं लागतं आणि त्याचं उत्तर तसं लिहावं लागतं. ते आपण रो ऑफ द कीजमध्ये बघितलं. बरोबर आहे की नाही. हर बँक फेल ऑफ हर पर्स हे जे वाक्य घेतलं होतं आपण, ते तुम्हाला लक्षात आलं असेल. तर मित्रांनो, याच प्रकारचे बहुतेक वाक्य नियरेस्ट मिनिंगमध्ये येतात. तर तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा अशी तुम्हाला विनंती करतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.